श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ संदेश या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. या आध्यात्मिक दैवी संदेशापर्यंत तुम्ही आला आहात तर तुम्ही दैवी ऊर्जेने परिपूर्ण बाळ आहात. स्वामींचे प्रिय बाळ आहात. या संदेशाला टाळण्याचा वगळण्याचा प्रयत्न करू नका, कारण देवाने तुम्हाला बुद्धी देऊन इथपर्यंत आणले आहे. कारण तुमचे या संदेशात जे काही सांगितल्या जाणार आहे ते तुमच्यासाठी कल्याणकारक आहेत, अद्भुत आशीर्वाद आहेत. ते तुम्ही प्राप्त करावे अशी देवाची इच्छा आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या जीवनातील ती सुखद क्षणाची वेळ लवकरच जवळ येत आहे. तुझा भाग्योदय आता लवकरच होणार आहे. या संदेशापर्यंत तुला येण्याचे कारणही कळेल. बाळा, धीर ठेव, संयम ठेव, कारण सर्व काही तुझ्यासाठी आता शुभ परिवर्तनाने भरलेलं पुढील काळात येणारं आनंदाचं एक तुझं दिव्य स्वप्न पूर्ण होणार आहे. कारण देवाने तुला त्यासाठी आशीर्वादित केलं आहे. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करणारा हा माझा संदेश आहे. या संदेशातून तू तुझ्या जीवनातील ते अमूल्य क्षण पाहू शकशील. कारण बाळा, तशी योजना माझी आहे. कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही देऊ इच्छितो, ज्यामुळे तू तुझ्या आयुष्यात सुख, संपन्नता, आरोग्य आणि आनंद प्राप्त करावेत. बाळा, कधीही स्वतःला एकटा मानू नकोस, कारण मी सतत तुझ्या सोबत आहे, तुला साथ देत आहे. ज्या क्षणाला तुला एकटे वाटते, ज्या क्षणाला तुला भीती, भय वाटते, त्या क्षणाला देखील मी तुझी साथ देतो. स्वामी म्हणतात, जिथे मारुतीचे स्थान आहे तिथे माझेच निवासस्थान आहे. देव म्हणतात, बाळा, तू जर भगवंत मारुतीची सेवा करत असशील तर मी सतत तुझ्या सोबत आहे. तुम्ही जेव्हा खूप काही एकांत पडता आणि खूप काही असे शत्रू तुमच्यावर खूप काही जोर दाखवू लागतात, खूप काही तुम्हाला वेदना पोचवू इच्छितात, त्या क्षणाला मला आठवण कर, कारण मी सतत तुझी साथ देण्यासाठी तिथे तत्पर होईल. बाळा, मनातील क्लेश दूर करणारा हा संदेश तुझ्या मनाला शांतता, आनंद प्रदान करेल. तुझ्या वेदना हरणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात आनंदाच्या बातम्या यायला सुरुवात होईल. याच फोनवरून तुला आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. तू कधीही माझ्याकडून दुर्लक्षित केला जात नाहीस. बाळा, तू तर माझा प्रिय बाळ आहेस. तुझ्या मनात जे काही आहे ते मला सांग, कारण पुढील काळात तुमच्यासाठी आनंदाची बातमी येत आहे. आजचा दिवस संपण्यापूर्वी हा संदेश ऐकून घे, कारण यात तुझ्यासाठी अद्भुत आशीर्वाद आहेत. काही चमत्कारही आहेत जे तुला पुढील काही काळातच प्राप्त होऊ लागतील. तुझ्यासाठी अशा संधी घेऊन आलेला हा दिव्य संदेश आहे, ज्यामुळे तुझे जीवनातील ते संघर्ष संपू लागतील आणि तुझ्या वेदना हरण होऊ लागतील. माझ्या प्रिय बाळा, आनंदाचा वर्षाव करणारा माझा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यात काहीतरी असे होईल जे तुझ्यासाठी अद्भुत असेल, तुला सुख प्रदान करणारे असेल. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे निस्वार्थ प्रेम आहे तिथे मी आहे. जिथे अन्नदान आहे तिथे मी आहे. जिथे चांगले कर्म आहे तिथे मी आहे. जिथे भगवंताची कृपा आहे तिथे मी आहे. जिथे भगवंताचे स्मरण आहे तिथे मी आहे. सर्वत्र मीच आहे, म्हणून मला आठवण ठेवा. बाळा, जो कोणी देवाला आठवण करतो तो कधीही अंधारात चालत नाही. जेव्हा देव तुमच्यापर्यंत येऊन
तुम्हाला काही महत्त्वपूर्ण सांगत आहेत तेव्हा तुमचे कर्तव्य आहे की ते लक्षपूर्वक ऐकून आपल्या जीवनात उतरवावे. तुम्हाला अशा संधी चालून येतील, कारण पुढील काळ तुमच्यासाठी आनंदाने भरलेला क्षण असेल. बाळा, काही काळ असा जाईल की तुम्हाला त्रासही होईल, तुम्हाला खूप वेदनाही होतील, पण त्यातून निघणारे मार्गही देवच तुम्हाला दाखवतील. मला माहीत आहे, कुणी म्हणेल की सतत, तर कुणाला आरोग्य प्राप्त व्हावे यासाठी जो कोणी प्रार्थना करत आहे त्याला लवकरच त्या आरोग्याचा, प्राप्तीचा आशीर्वाद प्राप्त व्हावा. पण बाळा, कधीकधी तुमचे मागील कर्म इतके काही कठीण असतात की ते संपेपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागते. तुम्हाला धैर्य, संयम ठेवावा लागतो. म्हणूनच हा संदेश धैर्य, संयम घेऊन आलेला संदेश आहे. तेव्हा याला मनपूर्वक स्वीकार करा आणि काही काळातच तुम्ही तुमच्यासाठी आनंद प्राप्त कराल. तुमच्यासाठी ती संधी येईल, कारण देव तुम्हाला ते आशीर्वादांच्या रूपात देऊ इच्छितात. देव म्हणतात, बाळा, पुढील काळात मी तुझ्यासाठी ते द्वार उघडणार आहे जिथून तुला कुठलीही कमतरता भासणार नाही. आनंद तुझ्या जीवनात प्रवेश करेल. स्वामी म्हणतात, बाळा, भक्ताचे कल्याण करण्यासाठी आणि भक्ताचे मनातील प्रश्न सोडवण्यासाठी मी सतत उभा आहे. बाळा, तुझे माझ्यावर लक्ष आहे की नाही, पण माझे तुझ्यावर लक्ष आहे. तू जेव्हा ते सर्व काही करण्यासाठी पुढे येशील जे तुझ्या मनात आहे. मला माहीत आहे, खूप काही कल्पना तुझ्या मनात सुरू आहेत. तुला ते कर्म करायचे आहे, पण तुला अनामिक भीती त्रास देते की ते केल्याने काय घडेल, कधी घडेल आणि माझे प्रश्न केव्हा सुटतील. पण बाळा, तू एक प्रयत्न कर, आत्मविश्वासाने ते प्रयत्न कर आणि तू पाहशील की तुला त्या प्रयत्नात मोठ्या यशाची प्राप्ती होईल. बाळा, देव त्या ठिकाणी तुमचे नाव घेत आहे ज्या ठिकाणी आजपर्यंत तुमचे नाव घेण्यात आले नव्हते, कारण त्या बंद दरवाजामागे तुमच्यासाठी खूप काही सुखद परिणामही तुम्हाला प्राप्त होतील. देव म्हणतात, बाळा, सूर्याचा प्रकाश झाकल्यानेही झाकल्या जात नाही, त्याचप्रमाणे आता तुझे जीवनही त्या दिव्य प्रकाशाने परिपूर्ण केल्या जाणार आहे. तुमच्या वेदना, दुःख, त्रास संपवणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहेत. तुम्हाला जे काही आज कठीण वाटत होते ते आता इथून पुढे तुमच्यासाठी सहज, सोपे आणि शक्य करण्यात येत आहे. मनातील वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुम्ही तुमची प्रगती करण्यास साध्य ठराल, कारण देव तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहेत. जेव्हा तुम्ही त्या मार्गावर चालाल तेव्हा तुम्हाला काहीही कठीण वाटणार नाही. अगदी सोप्या तऱ्हेने तुम्हाला ते सर्व काही आशीर्वादांच्या रूपात प्राप्त होत जाईल. देव म्हणतात, माझ्या प्रिय मुला, मला माहीत आहे तुझ्या वेदना संपाव्या, तुझे दुःख संपावे, त्याची वेळ कुठली आहे, कोणती आहे. पण तू खूप काही प्रश्नात राहू नकोस, कारण खूप काही प्रश्न तुला भेडसावत आहेत. एकत्र सर्व काही गोंधळ तुझ्या मनात उडत आहे. त्यामुळे त्या गोंधळाला संपवणारा माझा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल त्या काही मिनिटानंतरच तू पाहशील की तुझ्या मनातील ती खूप काही गुंतागुंत थांबली आहे. तुझे प्रश्न सोडवल्या जात आहेत. तुला आता त्या वेदना, दुःखातून बाहेर काढल्या जात आहेत. अनेक प्रश्न मार्गी लावल्या जात आहेत. तू जर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतोस तर आजचा दिवस संपण्यापूर्वी तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी असेल. काहीतरी दैवी चमत्कार तुम्ही प्राप्त करणार आहात. तुम्ही खूप काही मनोभावे, भक्तिभावे देवाची पूजा अर्चना करत आहात. तुम्ही जे काही संकल्प केले आहेत त्यासाठी तुम्ही तुमचा पूर्ण वेळ देत आहात. अगदी
या क्षणालाही तुमच्या मनात काहीतरी चिंता आहे, ती मी जाणली आहे. पण त्या चिंतेवर तुम्हाला नक्कीच उपाय केला जाईल. बाळा, विचार करणे थांबव आणि कृतीकडे लक्ष दे. तुला लवकरच एक गोड बातमी प्राप्त होणार आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात खूप काही सुखद परिवर्तन आता तुम्ही अनुभवणार आहात. देव तुमच्या इच्छांना परिपूर्ण करणारे आशीर्वादही तुम्हाला देण्यासाठी आले आहेत. विश्वास ठेवा की देव तुमच्या प्रयत्नांना एक चांगला मार्ग देणार आहेत आणि तुमचे जीवन उज्ज्वल करणार आहेत. जर तुमचाही स्वामी शक्तीवर, स्वामींच्या दैवी चमत्कारांवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे तिथे तिथे सकारात्मक ऊर्जा येईल. तुमचे न घडणारे कार्यही देवांच्या, स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण होऊ लागतील. तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही काही काळातच शक्यत्वास पूर्ण होतील. देव तुमची इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद देऊत, तुमचे मार्ग मोकळे करोत, तुमच्या मार्गातील अडथळे अडचणी दूर होत. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश मनपूर्वक स्वीकार करा आणि भाग्यवंत व्हा. स्वामीचे चमत्कार तुमच्या आयुष्यात निरंतर घडो. स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो. हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.